रस्ता प्रवास म्हटला म्हणजे अपघाताची मालिका अनेक वेळा डोळ्यासमोर येते। पण आपण सकाळी मॉर्निंग वॉक किंवा प्रवासाला जात असताना एका एसटी बसच्या अपघाताचा बळी ठरला तर आता आश्चर्य बसायला नको। असं काय घडलं आहे जाणून घेऊया विशेष वृत्तांतामध्ये। बुलढाणा जिल्ह्यातील भंगार झालेल्या एसटी बसेस नागरिकांच्या जीवावर उठल्या असून अशाच एका धावत्या बसच्या फाटलेल्या पत्रामुळे रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या निष्पाप दोघांचे हात कटल्याची घटना मलकापूर पिंपळगाव देवी मार्गावर घडली। हा अपघात इतका भीषण होता की दोघांचे हात अक्षरशः तुटून वेगळे झाले आहेत। नेहमीप्रमाणे काही युवक सैन्य भरतीची तयारी करण्यासाठी मलकापूर पिंपळगाव देवी रोडने जात होते। याच वेळी काही जण मॉर्निंग वॉक करीत होते। दरम्यान सकाळी 6 वाजताच्या दरम्यान मागून भरधाव वेगात एक एसटी बस आली। या बसचा पत्रा फाटून बाहेर आला होता। या सुसाट वेगातील बसच्या बाहेर आलेल्या पत्रामुळे रोडच्या कडेने जाणारे परमेश्वर सुरडकर वय 45 वर्ष व विकास पांडे वय 22 वर्ष या दोघांचे हात कटून वेगळे झाले। तसेच आणखी एक युवकही गंभीररित्या जखमी झाला। या तिघांनाही तातडीने मलकापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी एकच गर्दी जमली होती। संतप्त झालेल्या जमावाने मलकापूर एसटी आगारात धाव घेऊन संताप व्यक्त केला। तो चांगला होते ना, काळजी नका करू, चांगला होते तो। मावशी चांगला मावशी तो काही प्रॉब्लेम गंगाचा आहे ना तुम्ही नाही मावशी मी एवढं कष्टाने मी पाशीला सोय लागत नव्हती पाशीला सोय लागत नव्हती मागचा अडाणी आहे आम्हाला काही येत नाही। म्हटलं आई बाबा अडाणी आहे तर लेकरांनी अडाणी ठेवा याचं शिक्षण पुरं करू म्हटलं। या सरकारने असा अपघात झाला माझ्या घरचं आयुष्य बरबाद केलं। तो म्हणे सरकारी जे नोकरी मांडण्यात राहील ते सरकारने ध्यानच पडेल। माझ्या घरचं जीवन आयुष्य खराब झालं। मी न्याय द्यायशिवाय राहणार न्याय द्यायलाच पाहिजे सरकारनं। यावेळी जमावाने एसटी स्थानक तोडफोड केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन परिसर नियंत्रणात आणला। वृत्त लिहेपर्यंत पुढील कारवाई सुरू होती। घटनेनंतर सदर बसचा चालक देवराव सूर्यवंशी यांनी बस थेट धामणगाव बडे पोलीस स्टेशनला नेली व तो पोलिसांचा शरणाला सध्या बसचा चालक अटकेत असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत। मलकापूर ते पिंपळगाव देवी येणारी बस या घटनेनं या बसनं जवळपास 2 ते 3 ठिकाणी अपघात केलेला आहे। तर सदरील जखमीच्या नातेवाईकांच्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरची बस ही ताब्यात घेण्यात आली असून बसचा जो चालक आहे त्यालाही ताब्यात घेतला आणि पुढील कारवाई करीत आहोत। सर नेमका अपघात कसा झाला, पत्रा काय? हां, तर नेमका अपघात असा झालेला आहे की गाडीचा जो गिअरबॉक्स आहे त्या गिअरबॉक्सच्या साईडला त्याचा एक पत्रा असतो जो सेटिंगसाठी वापरला जातो। तर तो पत्रा निघालेला होता आणि तो गाडीच्या व्हायब्रेट झाल्यामुळं तो पत्रा असा दणके खाऊन किंवा झटके बसून तो वर आलेला आहे। तर त्या कारणानं गाडी धावती असल्या कारणानं समोरचं जे रोडवर फिरणारे जे किंवा रोडवरून जाणारे जे इसम होते तर त्यांना त्याचा फटका बसून जखमी झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एकाचा हात तुटलेला आहे आणि बाकी अजून 2 जण जखमी आहेत असं माहिती भेटलेली आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।